आम्ही ना आज वाखरीला निघालेलो आहे आणि कालच पालख्या वाखरीमध्ये आलेल्या आहेत। वाखरीमध्ये ना सगळ्या संतांच्या पालख्या एका ठिकाणी येतात आणि त्यामुळे सगळ्यांचं दर्शन होतं। पण आज आहे ना आम्हाला निघायलाच ना 1 वाजलेले आहेत। हे जरा बाहेर गावी गेले होते त्याच्यामुळे की नाही काल काय जाता आलेलं नाही, त्याच्यामुळे आज निघालेलो आहे। आणि उद्या आषाढी एकादशी आहे आणि जाण्यासाठी 2 गाड्या घेतलेल्या आहेत, कारण 4 व्हीलर तर काय जाऊ शकत नाही आणि गर्दी खूप आहे, त्यामुळे 2 व्हीलरवरती निघालेलो आहे। 2 व्हीलर जवळपर्यंत म्हणजे जवळपास जाऊ शकते, त्याच्यामुळे 2 व्हीलरवर निघालेलो आहे आणि आज वाराही भरपूर आहे। आम्ही ना आता वाखरीमध्ये पोचलेलो आहे आणि कालपासून आहे ना पालख्या वाखरीमध्ये आलेल्या असल्यामुळं आणि ज्या त्या ठिकाणी ना ज्यांच्या त्यांच्या पालख्यांच्या ठिकाणी जे ते मुक्कामाला गेलेले असल्यामुळे ना आता गर्दी कमी झालेली, कारण आहे ना सगळ्या पालख्या पंढरपूरकडे निघालेल्या आहेत। आम्हाला तसं म्हणजे यायला उशीरच झालेला आहे। पालखीचा मुक्काम आहे ना वाखरीमध्ये असल्यामुळे ना वाखरीमध्ये खूप मोठी यात्रा भरते आणि सगळ्या प्रकारची दुकानं असतात। घ्या चालू। आम्ही ना वाखरीला पोचलेलो आहे आणि आता पालखीचं प्रस्थान आहे ना पंढरपूरकडे जाण्यासाठी ना तयार झालेले। सगळ्या लोकांचं भजन चालू आहे, त्यावेळेस आम्ही ना वाखरीला पोचलेलो आहे आणि आता 5च मिनिटात आहे ना पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे। गर्दीत आहे, पण ह्या गर्दीत आहे ना माऊलींच्या पालखीचं दर्शन झालेलं आहे आणि आता पालखी बरोबर ना तुळस डोक्यावर घेऊन ना असं थोडंसं आहे ना आम्ही चालत गेलेलो आहे। पालखी तळावरून आहे ना पालखी निघाल्यानंतर आहे ना सगळे वारकरी ना अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एका लाईनीमध्ये चालत पालखीच्या पाठीमागून चालले होते। इतकं शिस्तबद्ध काम असल्यामुळेच आहे ना एवढे 10-15 लाख लोक येऊन सुद्धा आहे का नाही कुठेही काही होत नाही, सगळे व्यवस्थित सुखरूप आपापल्या घरी पोहोचतात। हेच तर खरं वारीचं महत्त्व आहे, कारण आहे ना सगळे शिस्तबद्ध पद्धतीने वागतात, त्याच्यामुळे ना वारी एकदम व्यवस्थित होते। आणि हे बघा मस्त असा रथही सजवलेला आहे, एकदम छान असा फुलांनी रथ सजवलेला आहे, त्याचंही आम्ही दर्शन घेतलेलं आहे। पालखीचं दर्शन घेऊन ये ना आता आम्ही आलेलो आहे खरेदीला आणि ना इथं हार आहेत। गणपतीच्या वेळेस महालक्ष्मीच्या वेळेस आहे ना पाठीमागं डेकोरेशन करण्यासाठी जसे लागतात ना हार, तसे हार इथं विकायला आलेले आहेत आणि माझ्याकडे त्यातले काही हार आहेत, म्हणजे त्याच्यामुळे माझ्याकडे जे नाहीत ते मी घेतलेले आहेत। हे व्हाईट आणि गोल्डन कलरचे हार माझ्याकडे नाहीत, त्याच्यामुळे ना मी ते हार घेतलेले आहेत आणि मला 100 रुपयाला आहेत ना 4 हार मिळाले आहेत, म्हणजे त्यात 2 छोटे आणि 2 मोठे असे 4 हार घेतलेले आहेत आणि एकदम स्वस्त मिळालेले आहेत। आणि डेकोरेशन केल्यानंतर आहे ना महालक्ष्मी किंवा गणपतीच्या पाठीमागं खूप छान दिसतात, म्हणजे हे हार वेगवेगळ्या माळा आपण जे सोडतो ना त्या माळा छान दिसतात, ते हे मी हार असे घेतलेले आहेत पाठीमागं डेकोरेशन करण्यासाठी। आणि ना वारीमध्ये ना बहुतेक गोष्टी स्वस्तच असतात, सगळ्यांना परवडतील ना अशाच वस्तू असतात इथं। या महाराष्ट्र
जेसीबी घ्या 100 रुपयाला. या दुकानामध्ये स्वस्त खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. या महाराष्ट्र धमाका सेलकडे घ्या. बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. या महाराष्ट्र धमाका सेलकडे घ्या. या केळी घ्या 100 रुपयाला. भाजी सेट घ्या 100 रुपयाला. 100 रुपयाला. लेझर घ्या 100 रुपयाला. बुक्का लाव बुक्का. 100 रुपयाला. बाजारामध्ये 200 ते 200 रुपये द्या. आणि वारीतली आता थोडीशी खरेदी करून आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तुम्हाला भेटलं दर्शन माऊली पालखी